हे हाय फॅमिली, आजच्या लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला ह्या लॉगमध्ये माझं गाव दाखवणार आहे, जे आहे पुणे जिल्ह्यामध्ये, तालुका भोरमध्ये, मुक्काम पोस्ट केंजळ. तुम्ही बघू शकता आपलं गाव कसं आहे ते. हे आहे गावाचं प्रवेशद्वार. गावात प्रवेश केल्यावरतीच लेफ्ट साईडला लागते ती इकडे शाळा. ही तुम्हाला मी आतमध्ये गेल्यावरती दाखवतो कशी आहे ती. आणि इकडे राईट साईडला आहे छोटंसं पटांगण. आणि प्रवेश केल्यावरतीच समोरच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. आता आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे. समोर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता एकदम किती सुरेख दिसते. आणि सर्वात भारी म्हणजे गावात प्रवेश केल्या केल्या महाराजांचं दर्शन होतं. मस्त की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. आपण महाराजांचं दर्शन घेऊयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण शाळा बघून घेऊयात. तुम्हाला शाळा बघून तर खूपच आवडेल. मी लहानपणी या शाळेत यायचो. गावाला आलो की गावाला सुट्टीमध्ये आम्ही आहे ना शाळेत जाऊन बसायचो. इथून आपल्याला प्रवेश करायचा आहे. बघू शकता, बघा कशी शाळा आहे. हे समोरचं पटांगण आहे. हे बघा, जिल्हा परिषद शाळा केंजळ. हा ब्लॉग खूप मोठा होईल, कारण की गाव पूर्ण दाखवायचं म्हणलं म्हणजे की असं छोट्याशा ह्याच्यात दाखवता येणार नाही. कशी आहे शाळा? मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला शाळा कशी वाटली ते. म्हणजे मला तर असं वाटतं ना, इकडे आलं की असं वाटतं की पुन्हा लहान व्हावं आणि या शाळेत जावं आणि अभ्यास करावं. कारण काय म्हणजे बोलतात ना, ते लहानपणीचे दिवस आठवले की असं वाटतं की काय ते दिवस होते. बघ किती सुंदर अशी शाळा आहे. असं वाटतं गावालाच इकडे व्हावं शिफ्ट आणि आपल्या मुलाबाळांना पुन्हा या शाळेत टाकावं. माझा जन्म मुंबईचा आहे, पण मला ओढ गावाचीच आहे, कारण की मला गाव खूप आवडतं. कशी वाटली तुम्हाला शाळा? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं आमचं गाव आहे, गावची शाळा कशी आहे. खूप भारी आहे, तुम्हाला खरंच खूप आवडेल. अंगणवाडी खाऊ भेटायचा लहानपणी.
शाळा बघून तुम्हाला पण वाटत असेल पुन्हा लहान व्हावं. हे बघा, तुम्हाला बोललो होतो ना, विघ्नहर्ता एनर्जी पार्क. आणि ही शाळा ज्यांनी बनवली ते असे आमच्या गावाला 2 रत्न लाभलेले, ते म्हणजे सौ सुनीताताई चंद्रकांत बाटे आणि श्री चंद्रकांत बाटे. ह्यांच्यात संकल्पनेतून हे सर्व झालेलं आहे. आता आपण इकडे टाकीवरती जाऊन गावाचं पूर्ण दृश्य कॅमेऱ्यात घेऊयात. ह्यांना पण घ्या कॅमेरामध्ये. आणि वरनं पूर्ण गावचं दृश्य घेऊयात. आपल्याला एकदम समावून जायचं आहे, कारण की आपल्याला पार असं एकदम वरती जायचं आहे. तुम्ही बघू शकता किती हाईट आहे. खास तुम्हाला दाखवण्यासाठी आपण वरती आलेलो आहोत. बस बघू शकता खालती किती हाईट आहे ते. अरे बापरे, अशा अटक प्रयत्नातून आपण फायनली वरती आलेलो आहोत. हा आहे आपला, हे आपल्या पाठचं दृश्य. बघ असं शेती बिती आहे आपल्या गावाला. कसं आहे गाव? सध्या आता इथे भात लावलेला आहे. आता आपण वरती जाऊयात सगळ्यात टॉपला. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत फायनली टॉपला. हा, क्या बात आहे. खूप टाईम नंतर आलो गावाला, म्हणजे वरती आलो. हा, तर तुम्हाला मी बोललो तुम्हाला नदी पण दाखवायची, तर ती आपली नदी तिकडे आहे, दिसते तुम्हाला. तर ती तिकडे नदी आहे, नीरा नदी. आणि ही आपली शाळा. आणि हे आपलं पूर्ण असं गाव. गाव असं आमचं एकदम मधोमध आहे. चारी बाजूने असं शेती आहे. आणि मध्ये होळी आहे, त्या होळीच्या इथं माझं घर आहे. आणि इथे तुम्हाला समोर दिसत असेल कळस, तो तुम्हाला दाखवतो थांबा. तिथं आपलं मंदिर आहे. हे बघा, हे जे कळस दिसते ना तुम्हाला, तिथं आपलं ग्रामदैवत आहे. तुम्हाला नंतर मंदिर पण दाखवतो मी. तर
हे आहे आपलं असं गाव. गाव असं वरनं कसं दिसतंय सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. आहे की नाही एकदम भारी. मला हेच तुम्हाला दाखवायचं होतं. आता हे इथून आपलं गाव चालू होतं. गावाला 2 रस्ते आहेत. एक इथून पण आहे सरळ आणि हा खालचा रस्ता जातो तो स्मशानभूमीकडे जातो. तसंच तो रस्ता आपला नदीकडे पण जातो आणि मंदिराकडे पण जातो. आणि इथून एक रस्ता आहे तो पण गावातच जातो. तो तसाच रस्ता पुढे काळेवाडीकडे जातो आणि हा आपल्या गावचा मेन रस्ता आहे. तशी आता गावात जुनी घरं आता जास्त नाही राहिली, कारण की आता सर्वजणच ही अशी घरं बांधायला सुरुवात केलेली आहे. तरी आहेत आपल्याला जुनी घरं पण बघायला भेटतात. हे बघा इकडे या इथं आजी आहेत. काय आजी कशात? सोयाबीनच्या सोयाबीनच्या शेंगा हे करतात, सोलतायत. आजी नमस्कार. नमस्कार. तर गाव पूर्ण शांत आहे कारण दुपारचा टाईम झालेला आहे. त्यामुळे गावात कोणच नाही एवढं तुम्हाला बघायला भेटणार. ही आपली गावाकडची जुनी घरं एकदम, आणि आता अशी नवीन बांधलेली घरं आहेत. कशी आहेत एकदम घरं बघा. आता आपण आलोय, आता बघा दिवाळी तर सर्वांनी इथे घरापाशी बघा कसे किल्ले बांधलेले. आता आपण येत आहोत होळीपाशी. इथे होळीवरती मंदिर आहे हनुमानाचं, आणि इथे गावातले कार्यक्रम होतात. जसं म्हणजे जत्रा म्हणा किंवा काही ऑर्केस्ट्रा, कबड्डीचे पण सामने इथे भरवतात. ही आहे होळी, आणि ते ग्रामपंचायतचं ऑफिस आहे, बघू शकता तुम्ही. तर या अशी आपली आहे होळी. आणि इथे समोरच आता हनुमानाचं मंदिर आहे. त्या मंदिराचं काम चाललंय. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे आहे ग्रामपंचायतचं ऑफिस. आणि ह्याच्या समोरच, ज्या होळीच्या समोरच आपलं घर आहे. आता तुम्हाला आपलं घर पण दाखवतो. तो एक सरळ रस्ता तसा पुढे गेलाय, तिकडे पण घरं आहेत. आणि एक रस्ता इकडे खालती गेलाय. इथून आपण नदीकडे जातो. ते आता तुम्हाला नंतर थोड्या वेळाने घेऊन जातो मी तिकडे. आणि हे आहे आपलं गावचं घर. छोटंसं आपलं घर आहे.
जेवणाचा टाईम झालेला आहे. घरात सर्वजण आहेत, तर जेवून घेऊयात आणि जेवण झाल्यानंतर मग मी तुम्हाला खालती आमचं गावाचं मंदिर आणि नदी पण दाखवतो. तर नमस्कार मंडळी, आता आपलं जेवण पण झालेलं आहे आणि आपल्याला लगेच जायचं होतं जेवण करून मंदिर आणि नदी बघायला, पण काय पाऊस पडल्यामुळे आपल्याला काय लगेच जाता नाही आलं. आता जेवण झालं आहे आणि थोडासा आराम करून पण झाला आणि आता पाऊस पण पूर्णपणे कमी झालेला आहे आणि आता आपल्यासोबत ऋषाली पण आहे. तर ऋषाली पण आता आपल्यासोबत कंटिन्यू आहे ब्लॉगमध्ये. तर चला आपण जाऊयात. तर आता आपण इकडून जाणार आहोत खालती, इथून खालती रस्ता जातो मंदिराकडे आणि तसंच पुढे नदीकडे पण जातो. तर आता आपण कार घेऊन चाललो आहे, कारण की आता काय तिथून आपलं तसं शेताकडे पण जायचं आहे आणि आपल्याकडे टाईम पण भरपूर कमी आहे. तर चला आपण डायरेक्ट मंदिरापाशी भेटूयात. तर आम्ही आता गाडीतून निघालो आहोत आणि मंदिर आमच्या घरापासून फक्त 1 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर चला बघूयात आमचं मंदिर कसं आहे. हे इकडे राईट साईडला रामाचं मंदिर आहे. ते आता म्हणजे असं काम चालू आहे त्याचं. पण इकडे एक रस्ता जातो, तो खालच्या आईला जातो जसं तुम्हाला मी सांगितलं होतं, आणि हा इकडे जातो रस्ता, तो मंदिराकडे जातो. मंदिर आमच्या घरापासून खूपच जवळ आहे. बघू शकता समोरच मंदिराचं प्रवेशद्वार आहे. काळ भैरवनाथ प्रसन्न महाद्वार. हे आमचं ग्रामदैवत आहे केंजळ गावाचं, श्री काळ भैरवनाथ प्रसन्न महाद्वार. आणि इकडे राईट साईडलाच बघू शकता तुम्ही आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छोटंसं स्मारक पण आहे. आता आपण इथे गाडी साईडला लावूयात. हे आहे आपलं प्रवेशद्वार, श्री काळ भैरवनाथ प्रसन्न. हे आमचं ग्रामदैवत आहे केंजळ गावाचं. आणि ह्याच्याच बाजूने हा रोड एक खालती जातो, तो नदीकडे जातो आणि तिकडेच स्मशानभूमी पण आपल्याला बघायला भेटेल. तर बघू शकता तुम्ही आपलं मंदिर कसं दिसतं ते. मंदिर आणि मंदिराच्या बाजूचा परिसर तुम्ही बघू शकता कसा आहे. इकडेच भंडारा होतो, इकडे मंदिराच्याच बाजूला कुस्त्या पण होतात. बाजूलाच इकडे देवीचं मंदिर पण आहे. तर हे आहे असं मंदिर. आता मंदिराला टाळ असल्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही. टाळा आहे मंदिराला, त्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही. तुम्हाला दाखवतो मी मंदिर बाहेरच्या बाजूने कसं आहे ते. आणि इकडे अजून एक खालती एक छोटंसं मंदिर आहे. तिथे आपलं महादेवाची पिंड आहे तिकडे खालती. आणि तुम्ही बघू शकता बाजूने शेती कशी आहे. आणि आभाळ आल्यामुळे जरा थोडंसं एकदम डल झालं आहे पूर्ण वातावरण. पण वरती ढग बघा कसे झालेत. बघू शकता मंदिराच्या बाहेर परिसर किती मोठा आहे. आता तुम्हाला घेऊन जातो मी नदीकडे. तर चला बघूयात गावची नदी कशी आहे.
नदीला पाणी खूप भरलेलं आहे आणि अजूनही पाऊस चालू आहे गावाला. हाच रस्ता तसा पुढे आमच्या शेताकडे पण जातो, पण शेताकडे जाण्यासाठी वाट आहे, गाडी जाऊ शकत नाही. पायवाटेमध्ये नदीच्याच बाजूला इकडे स्मशानभूमी आहे. या बाजूला तुम्हाला बोललो होतो की बघा तुम्ही इकडे स्मशानभूमी बघू शकता. सर्वांचा शेवट. इकडे स्मशानभूमी बघू शकता. आता इथूनच रस्ता खालती जातो नदीकडे. नदीला पाणी एवढं भरलंय ना, मला वाटत नाही आपल्याला खालपर्यंत जायला भेटेल. हाच रस्ता आहे, पण आता काय गवत एवढी वाढलीत ना, आपलं तिकडून जायला लागल. आता आपल्याला इथं वाटच बघायला भेटत नाही, गवत एवढी वाढलीत ना. कसं आहे सर्वांनी सांगा आम्हाला कमेंटमध्ये आमचं गाव कसं आहे ते. तुम्हाला इथं इथून दिसत नाही व्हिडिओमधून. हा इथून रस्ता आहे, तुम्हाला इथून दिसत नाही, पण आम्हाला इथून दिसते पाणी किती वाढलंय. अरे बापरे. हे बघा, आपल्याला जास्त खालती पण जायला नाही लागणार, एवढं पाणी वरती आलंय. आणि हीच नदी पुढे शिरवळला गेले. बघू शकता नदीला पाणी किती वाढले ते. ही आपली अशी पायवाट आहे. वृषाली या. अरे बापरे. पाणी एकदम फुल भरलेलं आहे. आणि ही नदी आहे ना, आम्ही पूर्ण पार करतो. हे बघायला गेलं तसं 200 ते 300 मीटर अंतर आहे. बघू शकता पाणी कसलं भरलं आहे, म्हणजे फुल पात्र भरलं एकदम फुल. ह्याच्यापेक्षा जास्त भरत नाही. आणि इकडेच वरती स्मशानभूमी आहे. आता काय पाणी एवढं भरल्यामुळे एवढं इथं कोण पोहायला येत नाही, कारण की इथे जागाच नाही आहे. दुसरीकडे जातात पोहायला दुसऱ्या साईडने. आणि आम्ही जत्रेमध्ये आलो की हे अंतर पूर्ण असं पार करतो. तर चला आता आपण अंदर व्हायच्या आतमध्ये ना आपण शेताकडे जाऊयात. आता आपलं शेत राहून जायचं. हे आपलं पुन्हा रिटर्न आपण घरापाशी आलो. हे आहे आपलं समोर घर. माझी आई आहे. असं सरळ समोर आई आहे. आलो मी. ते आपण असं घरापासून आता निघालेलो आहोत. असं हे तर आमचे मोठे चुलते बाप्पू इथे बसलेले आहेत. बाप्पू येतो. निघालो नाही, शेतापाशी जाऊन आलो. शेताला जाऊन यांचं घर जाऊन आला आहे. का चाललाय तिकडे? चाललंय मग ये जा. हे
आमचं मोठ्या चुलत्यांचं घर आहे. आता इथून आपण राईट मारला की हा रोड जातो हायवेला आणि इकडे लेफ्ट मारला की कायवाडीला आणि आमच्या शेताकडे जातो. तुम्हाला जसं सांगितलं 2 रस्ते आहेत. तो एक रस्ता डायरेक्ट सरळ इकडे हा कायवाडीकडे जातो आणि अजून एक इथं मंदिर आहे, त्या मंदिराचं काम चालू आहे. गावात असं मोजून म्हणलं तर 5-6 मंदिर आहेत. हा आहे आपल्या शेताकडे जाणारा रस्ता. आपल्याला अंधार पडायच्या आतमध्ये जायचंय कारण की इकडे गावाला काय थंडीमुळे ना पटकन अंधार पडतोय. हे बघा. रस्त्याच्या बाजूलाच आहे. हे आहे आमच्या 2 नंबर चुलत्यांचं घर आणि त्याच्याच बाजूला आपली शेती. आता आपण गाडी इथे लावूयात. आपण गाडी इथे लावूयात. आता आपण शेतापाशी आलेलो आहोत. रस्त्याच्या बाजूलाच आपलं शेत आहे आणि हे जे दिसतंय घर तुम्हाला ते आमच्या 2 नंबर चुलत्यांचं घर आहे आणि घराच्या बाजूलाच शेती आहे. आणि आम्ही स्थायिक गावी नसल्यामुळे आमची शेती आम्ही करायला दिलेली आहे. तर बघू शकता बाजूलाच ही शेती आहे आणि रस्ता बाजूलाच आहे. ह्या रस्त्यानेच आपली गावातली एस टी जाते आणि इथेच बाजूला शेती आहे. सध्या भात लावलाय. आता शेतामध्ये भात लावलेला आहे. इंद्रायणी तांदूळ. इंद्रायणी इकडचं फेमस म्हणजे इंद्रायणी भात तुम्ही बघू शकता. आम्हाला इंद्रायणी भात खूप आवडतो. तुम्हाला आवडतो का सांगा आम्हाला कमेंटमध्ये. आता हे जे आहे हे छोटंसं पात्र आहे. ते इथून ती जी तुम्हाला भाबळी दिसते ही मोठी भाबळी आहे ती नाही. त्याच्या पाचची भाबळी दिसते हे तिथपर्यंत आहे. आता यांनी इथपर्यंत भातच लावलेला आहे आणि त्याच्या बाजूला अजून एक आहे ते तुम्हाला मी बाहेरून दाखवतो. आणि असा सरळ रस्ता हा कायवाडीकडे गेलेला आहे. पुढे कायवाडी एक गाव आहे आणि तसाच तो पुढे भोरकडे गेला आहे. भोर तालुका आपलं गाव आहे. भोर तालुक्यात येतं आणि पुणे जिल्ह्यात. बघू शकता इकडे सर्वीकडे भातच लावलेला आहे. आमच्या इकडे भात आणि ऊस जास्त लावला जातो आणि बाजूलाच नदी असल्यामुळे पाण्याची काहीच कमी नाही. हा पाण्याची इकडे काहीच कमतरता नाही आहे. आणि गावची संध्याकाळ पण तुम्हाला दिसत असेल कसं एकदम ढग बघा कसे झालेत. आणि पावसामुळे सगळीकडे हिरवं दिसतंय. बघा कसं भात झालं एकदम. आम्ही इकडेच येतो व्हिडिओ काढायला. आता ते सर्व शेतातून काम करून माणसं घरी चाललेत. आणि इकडे बाजूने चालताना पण पूर्ण इंद्रायणी तांदळाचा वास येतोय. जसं तुम्हाला बोललो तर आपलं एक मोठं पत्र वरती आहे. हे जे झाड दिसतंय त्याच्याच बाजूला आपलं आहे. ते पण तुम्हाला आतमध्ये जाऊन हे करूयात. जायला तर वाट तर नाही आहे तरी
या ऋषाली. नाही जाऊन येऊ शकते या. या अरे बापरे. जसं होतं तर छोटं पत्र आहे आपलं ते चुलत्यांचं घर आहे त्यांच्या बाजूला आहे आणि त्याच्याच थोडं पुढे हे मोठं आहे. हे जे तुम्हाला झाड दिसतंय ना हे झाड तिथून ते चालू होतं ते पुढे एक घर आहे. हे तुम्हाला घर दिसतंय आणि तिथं नारळाची झाडे तिथपर्यंत ते तसंच आहे पुढे आणि तिथून पण आपल्याला रस्ता आहे शेतात यायला. ते असं आपलं शेत आहे. कसं आहे शेत सांगा तुम्ही आम्हाला. खूप भारी आहे पप्पांची देण आहे. आपलं असं काय नाही आहे. त्यांनी टिकून ठेवलं म्हणून आपल्याला भेटले. आता आपलं कर्तव्य हेच आहे की आपल्याला पण हे टिकून ठेवायचं आहे आणि येणाऱ्या पिढीला ते द्यायचं आहे. आता आपण आपल्याला चुलत्यांनी बोलवलं आहे त्यांच्याकडे थोडा पाहुणचार करूयात. ना हाच रस्ता आहे हीच वाट पायवाट आहे. कसं वाटलं तुम्हाला शेत आमचं सांगा. आता हे जे दिसते ना तुम्हाला ते हे शेत हा हा बघा हा आपला मित्र आहे. थांब 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 आता काढ बोलला तर ये. हा आपला एक गावातला सहकारी अमोल दातीर आता शेतातून काम करून घरी चाललाय. काम करून शेती करतात हे एक म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण की आपल्याला फक्त मुंबईकडे एकच काम करायचं असतं पण यांना काम करून शेती पण करायची. अमोल ठीक आहे भेटू आपण गावात. हो चालेल चालेल. हो बाय. तर कशी वाटली तुम्हाला आमची शेती आणि आमचं गाव. छोटीशी शेती आहे जी पण आहे ती आमच्या पप्पांची आहे आणि त्यांचीच देण आहे. त्यांनी टिकून ठेवलं म्हणून ते आम्हाला भेटलं. तर आता आमचं कर्तव्य हेच आहे की आम्हाला पण ते टिकून ठेवायचं आहे. तर सांगा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कारण की गाव आमचं चारी बाजूनी समृद्ध आहे. त्याच्यामध्ये शेती आहे, पाणी आहे, शिक्षण आहे, चांगल्या सोयीसुविधा आहेत आणि गावातली माणसं आणि त्या माणसांमुळेच आम्हाला गावाकडची ओढ आहे. तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला आमचं गाव कसं आहे ते. आणि हे होतं माझं सासरचं गाव आणि तुम्हाला नक्कीच माझं माहेरचं गाव कसं आहे ते पण नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा येऊ तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवू.